लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये हजेरी लावण्यासाठी जात होते. त्यांच्या वाहनांचा ताफा मुंबई विमानतळ येथून भिवंडीच्या दिशेने जात असताना आनंदनगर चेकनाका येथे भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवित आंदोलन केले आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत ताफा पुढे मार्गस्थ केला. भिवंडी न्यायालयात त्यांच्या विरोधात फिर्यादी राकेश कुंटे यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनाळे गावातील प्रचारसभेमध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं विधान राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप आहे. राजेश कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याने संघटनेची बदनामी झाल्याचा दावा करत त्यांनी भारतीय दंड संहिता कलम 500 अन्वये खासगी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात फिर्यादीची सरतपासणी उलट तपासणी पूर्ण झाली असून तपास अधिकारी सायकर यांचीही सरतपासणी नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात पूर्वी जामीन देणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर पाटील यांचं निधन झाल्याने नवीन जामीनदार सादर करणं आवश्यक होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी जामीन दिला असून न्यायालयाने तो मान्य केला आहे. राहुल गांधी यांनी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये एका प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी हजेरी लावली. न्यायालय परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानी प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते तिथे उपस्थित राहिले होते. त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबई विमानतळ येथून भिवंडीच्या दिशेने जात असताना आनंदनगर चेकनाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. या घटनेमुळे काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.